तुम्ही संत जन माझे ऐका हो वचन, करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. सोर लावा कोणाकडे सकाळी 200 किती लावले आहे तुमचे हाते, आहे तुमचे हाते म्हणून तो काकुलती, करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी. एका जनार्दनी मने थारा, एका जनार्दनी मने थारा, संती द्यावा किंवा संती द्यावी मजपा मरा, करा कृपा मजबरी एकदा दाखवा तो हरी. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन मंगल हारी, प्रभुष दशरथ विहारी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस हुले तब जागर, राम दूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवार सुमति के संगी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. श्री संताची वाद करी संताचा, वाद करी संताचा, वाद करी संताचा, वाद करी संताचा, वाद करी संताचा. मस्तक माझा पाया, वाद करी संताचा, वाद करी संताचा, वाद करी संताचा. मस्तक माझा पाया, माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझा आवाज गोड तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून येतोय, अशी अप्रतिम उत्तम अशा प्रकारची सिस्टीमचे ऑपरेटर आमचे शिवाजी वाहक केदारपूरला होते. ते त्या हॉलमध्ये त्यांनी चांगली सिस्टीम लावली. इथे तर खूप छान अशा प्रकारचे लागले, कारण मोकळं वातावरण आहे. आपल्याला या ठिकाणी धन्यवाद. इतर गावाला खेड्यापड्यात कुठेतरी कीर्तनाला गेलं ताई तर टाळकऱ्याच्या टाळ सुद्धा तालात वाजत नाही. इतर गावाला खेड्यापाड्यात कुठेतरी कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळ सुद्धा तालात वाजत नाही. इथं कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या गावकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या, माता भगिनी, पुरुष मंडळीच्या टाळ्या देखील तालातून जात नाही, फक्त वाजवत नाही. हा भाग वेगळा. विठ्ठल टाळी टाळी टाळी, हा 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 विठ्ठला 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 विठ्ठला. निरूपणाकरता निवडलेला अभंग हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा प्रतिज्ञा संतांना करणार आहे, मागणी अशा प्रकारचं करणार आहे. इतर वेळेला देवाकडे मागणी करणारे अभंग घेतले जातात. संतांचा पवित्र दरबार आहे, संतांच्या निमित्ताने कार्य चालू आहे, म्हणून संतांकडे प्रतिज्ञा करणारा, मागणी मागणारा अभंग संतांचा आहे. विठ्ठला विठ्ठला निरूपणाकरता निवडलेला अभंग हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोण आहे एकनाथ महाराज? महाराज आम्हाला माहिती आहे, नाथ महाराज पैठणचे आहे. नाथ महाराज कोण आहेत ऐका. नाथ महाराज संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. काय 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 संत, शांत आणि क्या बात आहे, श्रीमंत. एक नंबर नाथ महाराज संत आहे.
काय करतात दादा? संत. संत या जगामध्ये लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो वारकरी संप्रदायासारखा पंथ. काय करतो पंथ? पंथ दाखवतो मंदिरातला भगवंत. आणि एकदा का मंदिरातला भेटला भगवंत, मानवाच्या जन्म मृत्यूचा होतो अंत. असेच आहे श्री संत भगवान बाबासारखे जगात एक एक संत. काय करतात बरं ते संत? ऐका. संत आपल्याला घडवतात, मढवतात आणि बडवतात. काय 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 माझ्याकडे लक्ष देत चला. काय? एकच तास बोलायचं आपल्याला. काय करतात संत? घडवतात, मढवतात आणि कोण म्हणलं रडवतात? संत रडवत नाही. संत घडवतात, मढवतात आणि बडवतात. ऐका, संत घडवतात चारित्र्याने. भगवान बाबासारखे, भाऊसारखे संत घडवतात चारित्र्याने, मढवतात सद्गुणाने. समाज ऐकत नाही त्यावेळेला भक्तीच्या मार्गाने लावतात, त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला. साहेब नाथ महाराज एक नंबर कोण आहे? संत आहे. 2 नंबर शांत आहे. कधी नाथांना राग आला नाही, कधीच आला नाही. अनेक लोकांनी राग आणायचं ठरवलं, नाथांना राग आला नाही. मी असंच बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं, बीडच्या जवळ पलीकडून एका कीर्तनात असं नाथ महाराजांचं चरित्र सांगितलं. त्या माणसाने माझं कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्यानंतर त्याने मला 2-4 दिवसांनी फोन केला. म्हणे महाराज, नाथ महाराजांचं एवढं चरित्र तुम्ही सांगितलं, नाथ महाराजांना एवढ्या लोकांनी त्रास दिला तरी नाथांना राग आला नाही. म्हणलं नाही आला. नाथ महाराज शांत आहे, त्यांना पदवी शांती ब्रह्म. नाही आला त्यांना राग. येऊन अंगावर थुंकला प्रमाण आहे, पाठीवर येऊन बसला ब्राह्मण तरी राग नाही आला, तरी नाही आला. तो म्हणला मला तो कोणी थोडं बोललं का काय येतो राग येतो महाराज. म्हणलं एक काम काय करावं म्हणे. मग म्हणलं पैठणला या, गोदावरीत बुडी घ्या आणि तुम्ही राग सोडून द्या. ते म्हणे काय हरकत नाही महाराज. बरोबर येतो म्हणे. मग 4-5 दिवसांनी पैठणला आला. त्याने गोदावरीत बुडी घेतली. संकल्प केला कोणी किती काहीही पण बोललं तर राग येऊ देणार नाही. त्याने राग सोडला. कुठं सोडला? पाण्यात सोडला. गोदावरी सोडून गेला. ज्याने जे सोडलं ते दुसऱ्याला सांगावं वाटतं साहेब. ज्याने सोडलं ते दुसऱ्याला सांगावं वाटतं. त्याने मला लगेच फोन केला. म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यामुळे मला राग येत होता. नाथ महाराज शांती ब्रह्म समाधीचं दर्शन घेतलं, गोदावरीत बुडी घेतली, संकल्प केला. मी बाहेर आलो, समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आलो कमानीच्या. हो मी राग सोडा. म्हटलं वा 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 वा. म्हटलं कुठं आहे सध्या? ते म्हणे कमानी जवळ आहे. म्हटलं एक काम करा, 50 रुपये रिक्षावाल्याला द्या आणि आपल्या आश्रमावर गावबा महाराज संस्थान म्हणून आहे तिथं या. 50 रुपये देऊन ते रिक्षामध्ये तिथं आला. आल्यानंतर मला आनंद वाटला. म्हणलं वा वा, माझं कीर्तन ऐकलं, नाथ महाराजांचं चरित्र ऐकल्यामुळे तुम्ही राग सोडा. म्हणजे हो महाराज खरंच राग सोडा, खूप चांगलं झालं. म्हणलं पाहू खरंच सोडा का काय यांनी राग. मग मी काय केलं, म्हणलं राग सोडल्यामुळे मला आनंद वाटला. मग कीर्तनाचं आलेलं श्रीफळ होतं साहेब. कीर्तनाचं आलेलं श्रीफळ होतं. लग्नाची आलेली शाल होती, म्हणजे माझ्या लग्नाची नाही, दुसऱ्याच्या लग्नात सत्कार केलेली शाल होती. ती शाल घेतली, श्रीफळ घेतलं, मी त्याचा सत्कार केला. म्हणलं कीर्तन ऐकल्यामुळं, माझं कीर्तन ऐकल्यामुळे तुम्ही राग सोडा. म्हणजे हो महाराज राग सोडा. म्हणलं पाहू तरी खरंच सोडा का काय. म्हणलं का हो तुम्ही माझं कीर्तन ऐकलं काय सोडलं. महाराज राग सोडा. म्हटलं माझं कीर्तन ऐकलं तुम्ही काय सोडलं. महाराज राग सोडा. म्हटलं माझं कीर्तन ऐकलं तुम्ही काय सोडलं. महाराज राग सोडा. म्हटलं माझं कीर्तन ऐकलं तुम्ही काय सोडलं. महाराज राग सोडा. म्हटलं माझं कीर्तन ऐकलं काय सोडलं. महाराज राग सोडा. म्हटलं माझं कीर्तन ऐकलं काय सोडलं. तो म्हटला एवढ्या वेळा सांगून कळा ना. काय आला राग. काय सोडा होता काही ना. आता कळेल काहीला उद्या सकाळी कळेल. विठाला विठाला. संत आहे, 2 नंबर शांत आहे, 3 नंबर श्रीमंत आहे. श्रीमंताच्या बाबतीत नाथ महाराजांचा सकळ संतांमध्ये पहिला नंबर आहे. सकळ संत क्या बात आहे. वा सगळे महाराज क्या बात आहे. हा सकळ संत माझी राजा. स्वामी 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 एकनाथ माझा. स्वामी एकनाथ सकल
सकळ संता माझे राजा आणि स्वामी एकनाथ माझा. आता राजा बोले क्या बात, दल हाले आपण बोले. कोण म्हणलं बाई कोण आले? आपण बोले सगळा साधी बायको सुद्धा नाले तर गाव कधी आले. नाथ महाराज राजे आहेत, राजे ऐश्वर्यवान आहेत. आजही तुम्ही पैठणला आलात तात्या तर पैठणचा नाथांचा आतला वाडा पाहायला विसरू नका. भगवान बाबाच्या वाड्याच्या पलीकडून नाथांचा तिथं वाडा आहे. नाथांचा वाडा पाहायला विसरू नका. नाथांच्या वाड्याची एक एक भिंत 9-9 10 फुटाची. किती? नाथांच्या वाड्याची भिंत किती फुटाची? इकडे लक्ष द्या माझ्या. नाथांच्या वाड्याची भिंत किती फुटाची? 10 फुटाची. आपल्या घराची भिंत जास्तीत जास्त किती फुटाची? आपल्या घराची आपलं 9 इंचाची. 12चा वाद होता पहिल्या लोकांनी बंद केला, मध्ये 9चा काढला, 9चाही बंद केला, मध्ये 6चा निघाला, 6चाही बंद केला, मध्ये 4चा घातला. यमुना कंठ खेळा टोकन सुमना त्याच्या घरात जावा. खरंच ना ताई, यमुना कंठ खेळा टोकन सुमना त्याच्या घरात जावा. हिचा खेळत तिच्या घरात गेल्यानंतर तिनं तिची तेलाची कॅन हिच्या खेळायला लटका, हिनं हिचा खेळा काढून घ्यावा आणि तिची तेलाची कॅन लवडून घ्यावा. आपली श्रीमंती का? नाथ महाराजांचे व्यवहारातली श्रीमंती सोडून द्या, पण पारमार्थिक श्रीमंती नाथ महाराजांचे बोडके साहेब एवढे. नाथ महाराजांनी एवढी ग्रंथ संपदा कोणत्याच संतांची नाही. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज संत आहे, शांत आहे, श्रीमंत आहे. अशा श्रीमंत नाथ महाराजांच्या श्रीमंत यादीतला श्रीमंतीतला एकच हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. संतांना करताय. प्रार्थना देवाला केल्या जाती ताई, प्रार्थना संतांना केल्या जाती, पण जीवाला प्रार्थना केल्या जात नाही साहेब. का केल्या जात नाही जीवाला प्रार्थना? कारण जीवाला केलेली प्रार्थना जीवाचीच पूर्ण होत नाही, त्यामुळे जीवाला प्रार्थना करून उपयोग नाही. उदाहरण घ्या, तुम्ही आम्ही जीव आहे, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जीव आहे. तुमच्या आमच्या जीवाला अपेक्षा सुखाची का दुःखाची? मोकळं बोलत चला, सुखाची. पण आपल्याला सुख भेटत नाही आणि वेळोवेळी दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जे भेटायचं ते भेटत नाही, जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही, तो 6:45 जे हरी घातल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो, तो संध्याकाळच्या 7:45 वाजेपर्यंत भेटत नाही. तुम्ही बाजारात जा, ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो भेटतच नाही, आणि ज्याला द्यायचे तो अलीकडच्याच कोपऱ्याला जय हरी. तुमचं आमचं नेमकं तसंच झालं. आपण प्रार्थना जीवाला करू लागलो. ऐका, विनोद नाही या, जीवाला प्रार्थना करणं. ज्ञानोबरांच्या ओव्या सांगतो आपल्याला, दृष्टांत सांगतो लगेच पटेल. ज्ञानोबरा म्हणतात जीवाला प्रार्थना करणं महाराज निरर्थक आहे. कशाप्रमाणे? ज्ञानोबरांची ओवी ऐका. ज्ञानोबरा म्हणतात की कणू सांडोनी उपनीला. क्या बात आहे, महाराजांकरता टाळी वाजवा यांच्याकरता एकदा. क्या बात आहे. ही भाकड कथा नाही, ही ज्ञानोबरांची ओवी आहे. मी अर्धी ओवी म्हणलं म्हणजे टोक, ओवीचं टोक मी थोडं म्हणलं, त्यांनी ओवीचं टोक पूर्ण केलं. विठाला विठाला. कणू सांडोनी उपनीला कोंडा जायचा. ज्ञानोबरांची ओवी. ज्ञानोबरांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. ज्ञानोबरा म्हणतात एका शेतकऱ्यानं ज्वारी पेरली. ज्वारी पेरली, वेळ कमी आपल्याकडे. कर्मधर्म संयोगाने त्याने ज्वारीचं खळ केलं. त्याला 50 क्विंटल ज्वारी झाली. त्याने ती ज्वारी घरी नेऊन टाकली. रात्रीचं जेवण केलं. क्वाटवरती पडला. तेव्हा मोबाईल टीव्ही नव्हती. विचार करू लागला. जेवण झाल्यानंतर क्वाटवरती पडल्या ज्ञानोबरा म्हणतात त्याच्या मनात आलं. काय आलं त्याच्या मनात? त्याने विचार केला, म्हणे उपनेरच्या मशिनरीच्या अलीकडच्या बाजूनं 50 क्विंटल ज्वारी निघाली आणि पलीकडच्या बाजूनं एवढा मोठा ढिगारा पडला. कशाचा? भुसाचा. पडल्या त्याच्या 9:30 वाजता मनात आलं. तो म्हणला एवढ्या मोठ्या भुसामध्ये किमान 10-5 क्विंटल तरी ज्वारी गेली असेल. त्याला झोपच लागाना. ज्ञानोबरा म्हणतात तो कसा तरी झोपला. गोड प्रसंग आहे का? दृष्टांत आहे, गोड आहे. ऐका, कसा तरी झोपला. दोघं पती पत्नी उठले, खळ्यावरती गेले. जिथं खळ केलं होतं तिथं बैलगाडी, मोकळी बैलगाडी त्याने उभा केली. त्या बैलगाडीवरती उभा राहिला. पत्नीनं सकाळी टोपलं भरून द्यावं, ज्या दिशेनं वारं येईल त्याने त्या दिशेनं उपणावं. संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत सगळा ढिगारा उपणला. शिन्नरकर मंडळी, किती ज्वारी निघाली असेल त्याच्यामध्ये संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत? नाही निघाली. कोण म्हणलं 10 क्विंटल? नाही. मग किती किलो? किलो नाही, काहीच नाही. मग ज्वारी निघाली. निघालं काय? क्या बात आहे.
भुसा पण निघाला नाही. ज्ञानोबा म्हणतात कोंडा निघाला. ज्ञानोबा म्हणतात कोंडा निघाला. कणू सांडूनी उफणीला क्या बात आहे कोंडा जायसा. ज्ञानोबा म्हणतात जसं ज्वारी नसताना भुसकाट उपटणं जसं निरर्थक आहे तसं तुमच्या आमच्या जीवाकडे काही नाही. मग मागणी प्रार्थना करून जीवाला उपयोग काय. विठ्ठला विठ्ठला. नाही ज्ञानोबांची पहिली ओवी कळाली. ज्ञानोबांची दुसरी ओवी दुसरा दृष्टांत आहे. राखुंडी फुंकिता काय. राखुंडी फुंकिता काय दीपू लागे. ज्ञानोबांचा गोड दृष्टांत आहे. चला ज्ञानोबा म्हणतात एक एक दृष्टांत सिद्धांत देऊन जीवाच्या बाबतीमध्ये जीवाला प्रार्थना करणं निरर्थक आहे. मग जीवाला प्रार्थना करून उपयोग नाही. ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला प्रार्थना संत महात्मेने देवाला केली. संतांना प्रार्थना करणारे अभंग कमी आहेत. गरज पडेल तेव्हा देवाला प्रार्थना केली की नाही. तुकोबारीने केली. प्रपंच ओ सर्व चित्ता 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 तुझे पाई तुम्ही असं करा. प्रपंच माझ्या जीवनामध्ये माझ्या घरामध्ये तो घर करून बसलेला प्रपंच. माझ्या जीवनातला प्रपंच कमी व्हावा. प्रपंच कमी झाला तर मी परमार्थ करेल. तुकोबारांच्या जीवनातला प्रपंच कमी झाल्यावर तुकोबारांनी गळ्यात विणा घ्यावा. हातात चपळ घ्याव्या. भंडारा भामचंद्र घोरडा डोंगरावर जोडून एकांतात जाऊन तुकोबारांनी भजन करावं. आणि भजन करत असताना सोयरे धारे सगळ्याचा त्याग केला. आमचे एकच सोयरे वृक्षवल्ली सोयरे वनाचरे पक्षिणी सुस्वरे आळविते वृक्षवल्ली. गळ्यात लेना हातात चिपुड्या. प्रपंचाचा त्याग केला. प्रपंच सोडून नाही दिला. प्रपंचावरती पाणी सोडलं. विचार नाही केला प्रपंचाचा. प्रपंचावरती लक्ष नाही दिलं. परमार्थात लक्ष दिलं. भजन गळ्यात लेना हातात चिपुड्या. सारखं चिंतन नामस्मरण. विषय तो त्या आणि माझ्या तुकोबाराने एकांतात जाऊन भजन करावं. नुसतं भजन नव्हते करत. कसं गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. त्याचा परिणाम जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. सर्वमय गोविंद. सर्वमय गोविंद. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. शंकरा राग गाऊ नाचून तुकोबऱ्या भजन करायचे एकांतात. भजन करत असताना प्रार्थना केली. प्रपंच ओसरू कमी व्हावा चित्त तुझे अजगर अजगर गा पांडुरंगा शुद्ध रंग वादरंगा शुद्ध रंग
ऐशे करिगा पांडुरंगा ऐशे करिगा पांडुरंगा ऐशे करिगा पांडुरंगा ऐशे करिगा असं करा मग. ऐसे करिगा शुद्ध रंग व्हावे परमार्थाचा आमचा रंग परमार्थातला मला प्राप्त व्हावा आणि एकदा का परमार्थाचा रंग मिळाला अवघा रंग क्या बात आहे. आवाज चांगला आहे तुमचा. म्हणजे माईक नसताना माझ्यापर्यंत गोड आवाज आला म्हणजे अवघा रंग रंगी रंगला रंग अवघा रंग परमार्थातला रंग प्राप्त झाला. तुकोबरा म्हणले आम्ही संसारात नाही रंगलो रंगी रंगे रे श्रीरंग